जिराफ हा जगातील सध्या अस्तित्वात असलेल्या भूचर सस्तन प्राण्यांमधील सर्वात उंच चतुष्पाद व सर्वात मोठा रवंथी प्राणी आहे. डोक्यासहित धडाची लांबी सु. 5 मीटर, शेपूट सु. 90 सेंटीमीटर, खांद्याजवळ उंची सु. 3 ते 4 मीटर आणि वजन सु. 1200 किलोग्रॅम असते. नर जिराफाची उंची सर्वसाधारणपणे सु. 5.5 मीटर असते. मादी जिराफाची उंची आणि वजन नराहून कमी असते. रंग पिवळसर, त्यावर काळसर तांबूस रंगाची विविध आकाराची व आकारमानांची चकदळे असतात. कोणत्याही दोन जिराफांच्या शरीरावरील चकदळे एकसारखी नसतात. पोटाकडील बाजू फिकट असून त्यावर मात्र ठिपके नसतात. मान खूप लांब असून नराच्या मानेवर ताठ उभ्या केसांची आयाळ असते. इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे मानेतील मणक्यांची संख्या 7 असते. हे मणके जास्त लांब असतात. जिराफाची मान स्नायूंनी पुष्ट असून मानेचा हिसका जबरदस्त असतो. नर व मादीच्या डोक्यावर आखूड व बोथट शिंगांच्या 1 किंवा 2 जोड्या असतात आणि त्यांवर जाड त्वचेचे आवरण असते. काही जिराफांमध्ये कपाळावर 1 किंवा 2 शिंगासारखी टेंगळे असतात. पाय लांब व मजबूत असून पुढचे पाय मागील पायांपेक्षा अधिक लांब असतात. प्रत्येक पायाला 2 मोठे खूर असतात. जीभ सु. 21 सेंटीमीटर लांब व रंगाने काळी निळी असून ती तोंडाच्या बाहेर काढता येते. बाभळीसारख्या काटेरी झाडांची पाने तोडण्यासाठी तिचा उपयोग होतो. घ्राणेंद्रिय, श्रवणेंद्रिय व दृष्टी तीक्ष्ण असते. डोळे मोठे व तपकिरी रंगाचे आणि कान लांब असतात. जिराफ हा रवंथ करणारा प्राणी असून तो शाकाहारी आहे. पाने, डहाळ्या, झाडांची फळे आणि झुडपांची पाने हे त्यांचे मुख्य अन्न. पाणी मिळाले तर पितात, अन्यथा पाण्याशिवाय ते काही आठवडे राहू शकतात. पाणी पिताना त्यांना पुढचे पाय फाकावे लागतात किंवा गुडघ्यात वाकावे लागते. ताशी 56 किलोमीटर वेगाने तो धावू शकतो. 24 तासांत जिराफ केवळ 2 तासच झोपतो आणि तेही उभ्या उभ्याच. तो नैसर्गिक अधिवासात सरासरी 28 वर्षे जगतो. जिराफावर सिंहाने हल्ला केल्यास तो लाथा झाडून स्वतःचे संरक्षण करतो. त्याची लाथ एवढी जोरदार असते की काही वेळेला सिंह मरतो. सिंह, बिबट्या, तरस व मगर हे लहान जिराफांना मारू शकतात. जिराफ बित्रा शांत व निरुपद्रवी प्राणी आहे. तो 12 ते 15 जणांच्या कळपात राहतो. क्वचित प्रसंगी ही संख्या 50 पर्यंत पोहोचते. कळपात एक प्रौढ नर, काही मादया व पिल्ले असतात. वेळोवेळी कळप एकत्र ठेवण्याचे काम नर करतो. मादी 5 वर्षांत प्रजननक्षम होते. प्रजनन काळात नर एकमेकांशी लढतात. तेव्हा एक नर मानेने दुसऱ्या नराच्या मानेवर किंवा छातीवर प्रहार करतो. मादया मात्र लढत नाहीत. प्रजननाचा काळ जुलै ते सप्टेंबर असा असतो. गर्भावधी काल सु. 15 महिन्यांचा असतो. मादीला दरवेळेस एकच पिलू होते. जन्मल्यानंतर ती पिलाचे संगोपन करते. साधारणपणे 8 ते 10 महिने मादी पिलाला दूध पाजते. जिराफांच्या शिकारीमुळे किंवा अधिवासात बदल झाल्यामुळे त्यांची संख्या कमी होत गेली आहे. आज ते राखून ठेवलेल्या वनात आणि राष्ट्रीय उद्यानात पाहण्यास मिळतात. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.